नमस्कार विद्यार्थी मित्रों, प्रॉब्लेम सेट 1 आता आपण बघू प्रॉब्लेम सेट 1 त्यातला क्वेश्चन नंबर 1 आणि 2 तुम्हाला होमवर्कला दिला होता. एक विद्यार्थ्याने त्यातला थोडा डाऊट विचारला होता. क्वेश्चन नंबर 1 मधला मी तो ऑलरेडी ग्रुपवर टाकलाय, तरी पण समजून सांगायचा प्रयत्न करतो. तो असा दिला होता, P इज द सबसेट ऑफ M आणि which of the following, क्वेश्चन 1 मधला 5, which of the following represent P intersection P union M. P is the subset of M आणि विचारला आहे which of the following set represent P intersection P union M. त्यासाठी मी एक एक्झाम्पल घेतो म्हणजे तुम्हाला जास्त समजेल की P सबसेट आहे M चा म्हणून P इक्वल टू आपण 1 2 घेऊ. फॉर एक्झाम्पल घेतलं म्हणजे समजण्यासाठी. तसं सुद्धा डायरेक्ट सुद्धा करता येतं आपल्याला की P युनियन M काय नियम येईल आणि P इंटरसेक्शन M काय होईल, मग P होईल. इतकं सिंपल आहे ते. P कारण P द सबसेट ऑफ M म्हणजे P युनियन M किती येईल, M येईल. आणि P इंटरसेक्शन काय होईल, M. P इंटरसेक्शन M काय होईल, दोघात काय कॉमन असेल, P कॉमन असेल. करेक्ट. तरी नसेल समजत एक एक्झाम्पल घेऊ. M इक्वल टू 1 2 3 4. करेक्ट. मग P युनियन M किती झालं, 1 2 3 4. 1 2 3 4 म्हणजेच कोण झालं, P युनियन M म्हणजेच एक लक्षात घ्या M झालं. समजत आहे का बघा. 1 2 3 4 म्हणजे काय झालं, M झालं लक्षात. आणि मग आता तुम्हाला विचारलंय P इंटरसेक्शन P युनियन M. आता P युनियन M आणि P मध्ये काय कॉमन आहे, 1 2. पण P इंटरसेक्शन U म्हणजेच कोण आहे, अजून तुम्हाला वाटायचं नंतर P इंटरसेक्शन M. P इंटरसेक्शन M आणि P आणि M मध्ये काय कॉमन आहे, फक्त 1 2 कॉमन आहे. म्हणजेच कोण आलं, P इंटरसेक्शन. लक्षात आहे कसं आहे का, इतकं सिंपल आहे. एक्झाम्पल देऊ नाही केलं, असं समजून सांगितलं की P युनियन M म्हणजे कोण असेल, M असेल आणि P इंटरसेक्शन M कोण असेल, P असेल. एक्झाम्पल मी तुम्हाला अजून जास्त लक्षात येईल. ओके, खूप सिंपल आहे. पण विचारले होतं तुम्ही डाऊट, चांगली गोष्ट आहे. मी तुमच्या याच्या ग्रुपवर टाकला नाही, एकदा समजून सांगा म्हणून सांगत आहे. ओके, असाच क्वेश्चन आहेत काही याच्यातले अवघड, ते आपण बघू. काही सिंपल आहेत. तुम्ही क्वेश्चन 3 क्वेश्चन नंबर 4 घरी करा होमवर्क. असे ऑलरेडी तुम्ही केलेत भरपूर, म्हणून तेच रिपीट जशाला तसे. आणि 5 हे होमवर्क करायचे तुम्ही लक्षात. थोडा 6 वेगळा आहे म्हणून मी इथे घेणार आहे. 6 नंबरचा क्वेश्चन, हे तिन्ही क्वेश्चन तुम्ही होमवर्कला लक्षात घ्या. सिंपल आहे, तुम्ही करू शकता. आता क्वेश्चन नंबर 3 घेतो. प्रॉब्लेम सेट थोडा बदल आहे, आपल्या लक्षात नाही, आपल्या गडबडीत चुकायची शक्यता असते. मी रीड करतो अगोदर. इन द क्लास 8 स्टुडंट आउट ऑफ 28 हॅव अ डॉग ॲज देअर पेट ॲनिमल्स. इन द क्लास 8 students in the class, in the class 8 student having dog as only pet animal, dog as their pet animal. In class 8 student having dog as pet animal only. फक्त त्याला डॉगच आवडतो, त्याला कॅट आवडत नाही. असे किती 8 आहेत. and 6 students having cat as in the class 8 students having dog as pet animals only, and 6 students have cat as their pet animal pet animals only. यांना डॉग आवडत नाही. 6 विद्यार्थी असे त्याला डॉग आवडत नाही आणि 8 विद्यार्थी त्याला कॅट. हे कॉमन नाही. आणि दोघात काय आणि अजून किती असे
पुढं वाचतो. Have a cat as their pet and 10 students have 10 and have dog and cat both. दोन्ही आवडतात असेच आहेत. At number of students have both dog and cat are pet animal. करेक्ट. त्याला आपण नंबर ऑफ काय म्हणून वाटल्यास बी युनियन सी असे किती 10 विद्यार्थी. लक्षात घ्या. प्रश्न विचारलाय तुम्हाला, हाऊ मेनी स्टुडंट डू नॉट हॅव डॉग और कॅट एज देअर पेट एनिमल्स ॲट अ होम. आता लक्षात घ्या 8 स्टुडंट हे. आता मग आपण म्हणत आता लक्षात येईल तुमच्या इथं थोडीशी नीट लक्षात घ्या. देअर नंबर ऑफ स्टुडंट्स having a dog as pet animal. त्याच्यातली गोष्ट लक्षात घ्या, हे फक्त डॉग आवडणार आहेत. लक्षात घ्या. मी तर तुम्हाला व्हेन डायग्राम अजून काढून दाखवतो, तुम्ही तो दाखवायची गरज नाही, पण समजतो का बघा. ते जर कळत नसेल तर इथं मी दाखवतो. इथे डॉग, हे कॅट आणि दोघातले कॉमन दोन्ही आवडणारे आहेत. फक्त डॉग आवडणारे 8 आहेत आणि फक्त कॅट आवडणारे 6 आहेत. कळले का? म्हणजे डॉग आवडणारे किती रे 18 असतील. लक्षात घ्या. नंबर ऑफ स्टुडंट हॅविंग डॉग ॲज पेट ॲनिमल तिथं करावं लागेल 8 + 10. त्याला नंबर ऑफ काय म्हणा डी इक्वल टू 8 + 10 इक्वल टू 18. थोडा बदल आहे. मुद्दाम तुम्हाला दाखवायचं हे फक्त डॉग आवडणार आहेत, त्यांना कॅट आवडत नाहीत. 10 असे दोन्ही आवडते. म्हणजेच डॉग आवडणारे आपण किती करतो याच्यावर लक्षात 10 आणि 8 18 होतील. लक्षात घ्या. आणि नंबर ऑफ स्टुडंट्स having cat as pet animals equal to number of C. ते किती होते 6 + 10 होते का बघा. इक्वल टू 10 आणि 6 किती होते 16. 10 + 6 बरोबर आहे. 10 + 6 16. ओके. 10 + 16 आणि 8 + 10 18. इंटरसेक्शन आहे ना डी इंटरसेक्शन दोघे बोथ आपणारे चुकून जातं युनियन करा. आता तुम्हाला विचारले काय, आता तुम्हाला युनियन काढ कमीत कमी एक नाव फॉर्म्युला तो आपल्याला हातात नाही. नंबर ऑफ डी युनियन सी इज इक्वल टू नंबर ऑफ डी प्लस नंबर ऑफ सी मायनस नंबर ऑफ डी इंटरसेक्शन सी. ओके. आता युनियन काढायचंय. इथं लक्षात घ्या असं डायरेक्ट लिहिता नाही. बरेच जण 8 + 6 लिहिते किंवा हे आवडणारे हे तेव्हा चुकून लगेच लक्षात घ्या. आपण काय लिहितो नंबर ऑफ स्टुडंट हॅविंग अ पेट एनिमल डॉग 8. नंबर ऑफ डी 8 लिहितो. चुकलं. नंबर ऑफ डी 8. फक्त डॉग आवडणारे किती 8 आहेत असं दिले तिने. आणि मग तुम्हाला युनियन नंबर ऑफ डी युनियन सी इक्वल टू डॉग आवडणारे किती 18, कॅट आवडणारे 16 मायनस 10 म्हणजेच किती होते बघा 18 + 6 म्हणजे नंबर ऑफ डी युनियन सी किती झाले 24. म्हणजे किती विद्यार्थी की त्यांना दोन्ही प्राणी आवडत नाही 4 असतील. बरोबर आहे. कारण सगळे टोटल विद्यार्थी किती देयर आर 28 स्टुडंट्स इन द क्लास. 8 स्टुडंट आउट ऑफ 20. सगळे स्टुडंट किती नंबर ऑफ टोटल स्टुडंट किती इथं वाक्य लिहून टाका. टोटल स्टुडंट लिहिलं तरी चालतं. इन द क्लास टोटल स्टुडंट्स equal to 28 in the class असं द्या. and also 8 असले तर in the class total student 28. आणि मग उत्तर विचारले ते लिहून टाका काय की how many students do not have the number of students. आन्सर लिहून टाकू. number of students
do not have, do not have, do not have dog and cat, dog or cat as pet animal, as their pet animal, pet animal equal to 28 मधून 24 वर जाताना म्हणजे किती 4 येते लक्षात. 4 विद्यार्थ्यांना डॉगही आवडत नाही आणि कॅटही आवडत नाही. लक्षात घ्या, थोडा बदल आहे. आपण डायरेक्ट करतो ते चुकीचं होईल, म्हणून मुद्दाम वाढविले समजण्यासाठी ही स्टेप न करता तुम्ही इथून डायरेक्ट लिहिलं तरी चालतंय. तुम्ही डायरेक्ट घेतलं पाहिजे, तेवढं लक्ष द्या. फिगरची आवश्यकता नसती, बरेच जण ते डबल लिहिले, ते ऑर मध्ये सांगायला समजण्यासाठी. समजावं म्हणून मी सांगायला यायची गरज नाही, एवढंच व्यवस्थित लिहून घ्यायचं. थोडासा वेगळा प्रॉब्लेम होता 6 नंबरचा. ओके, इतर अपेक्षा 3rd, 4th आणि 5th तुम्ही करायला हरकत नाही, सिंपल आहे. ऑलरेडी तुम्ही केलेत काही विद्यार्थ्यांनी, तर करू शकता तुम्ही. ओके, आता 7 नंबरचा प्रॉब्लेम बघूत आपण. प्रॉब्लेम सेट मधला 7 नंबरचा प्रॉब्लेम बघू. क्वेश्चन नंबर 7 मला प्रॉब्लेम सेट 1 त्याच्यामधला क्वेश्चन नंबर 7 मी रीड करतो. तुमचा टेक्स्ट बुक तुमच्या जवळ असणं गरजेचं आहे. रिप्रेझेंट युनियन ऑफ टू सेट बाय पेन डायग्राम फॉर ईच ऑफ द फॉलोइंग. युनियन दाखवायचं पेन डायग्राम आहे. त्यातला पहिला प्रॉब्लेम आहे a इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 3 4 5 7 and b इक्वल टू 1 4 8. आता युनियन दाखवत असताना कसं दाखवणार बघा. ए युनियन बी काय युनियन तुम्ही जर बघितलं तर आपल्याला माहिती आहे 1 3 4 5 7 and n. आणि ए इंटरसेक्शन बी काय युनियन 4 ओनली 4 आहे. करेक्ट. दोघांमध्ये कॉमन कोण आहे? ओनली 4. 5 नाही, 6 नाही, 3 नाही. आणि याचं जर तुम्ही व्हेन डायग्राम मध्ये दाखवलं तर तुम्ही वस्तू दाखवू शकता. अशाच पद्धतीने तुम्ही दाखवायला हरकत नाही की आता इथं तुम्ही ए, इथं ए लिहिला तरी चालतंय. इथं काय लिहा बी, आणि दोघांतले कॉमन कोण आहे इथं 4 असं दाखवा. आणि इथं 4 ता झालाच आहे म्हणजे 1 3 5 7 1 सॉरी याच्यामध्ये कोण आहे 3. ए मध्ये कोण आहे 3. करेक्ट. 4 घेतलाय 5 and 7 एवढं दाखवा. आणि बी मध्ये कोण आहे 1 आणि 8 4 आहे. बघा युनियन काय 1 3 4 5 7 8 1 3 करेक्ट. 4 कॉमन आहे 5 7 आणि 8. करेक्ट. असं दाखवायचे तुम्हाला लक्षात घ्या. इथं तुम्ही इंटरसेक्शन दिलं तरी असं दाखवलं तरी चालतंय. दोघातला कॉमन मी मुद्दाम असं दाखवलं, व्हेन डायग्रामने दाखवले. सिंपल गोष्ट आहे. दुसरं असंच करून दाखवतो मी तुम्हाला. सेकंड वन की p इक्वल टू कर्ली ब्रॅकेट a b c d a b c e डायरेक्ट करत तरी चालतं. याची गरज नाही असं दाखवायची, समजा म्हणून सांगायचं. a b c e f and q इक्वल टू in curly bracket L M N E B. तुमच्या लक्षात असं E B कॉमन आहे. E आणि B दोन्हीमध्ये काय आहे? कॉमन आहे. पटकन कळालं पाहिजे. L M N E B. E आणि B कॉमन आहे. A कॉमन नाही, C कॉमन नाही, F नाही, L नाही, M नाही आणि N. आणि मग P युनियन Q कसं होईल? गरज नाही पण सांगायला. A B C E F L M and N. क्रमाने घेऊत आपण. A B C E F L M E B रिपीट करायचं नाही. बरेच जण रिपीट करतात. ते जे डबल आले ते रिपीट करायचे नाही, ते कॉमन आहे. आणि याचा इंटरसेक्शन E इंटरसेक्शन Q E and B किंवा B E B and E लक्षात घ्या. L M N E आणि B
आणि मग तुम्ही त्याचा व्हेन डायग्राम दाखवू शकता. आणि दोन्हीतले कॉमन बी आणि कोण आहे ई. पी मध्ये कोण आहेत ए बी सी ई आलाय आणि एफ. करेक्ट. तुम्ही तर पी म्हणा. आणि उरलेले क्यू मध्ये कोण आहेत एल एम आणि एन. ही बी कॉमन आहे लक्षात घ्या. ई आणि पी अशा पद्धतीची व्हेन डायग्राम काढायची आहे. ओके सिंपल आहे. अजून एक आहे याचा प्रॉब्लेम आपण बघू. थर्ड नंबरचा बघू त्याच्यातला. बेसिक पक्क पाहिजे आपलं, नॉलेज आपलं क्लिअर पाहिजे. x इक्वल टू रूल मेथडने दिलंय. x is the prime number between 80 to 100. x इक्वल टू रूल मेथडने दिलंय, त्याला आपण रोस्टर फॉर्म मध्ये आणू शकतो. x is the prime number between 80 to 100. 80 ते 100 मधले प्राईम नंबर. 81 आहेत का नाही. 82 83 आहे. करेक्ट. 85 86 87 आहेत का नाहीत का. 7 आणि 8 ची बेरीज किती येते 15 आणि त्याला 3 ने भाग जातो. बऱ्याच जणांना 87 आहेत. 89 आहे. 90 91 नाही. 91 ऑड नंबर आहे. 93 94 95 96 97. करेक्ट. एवढेच आहेत. 3 आहेत. हे माहित पाहिजे आपल्याला. प्राईम नंबरच माहित नसते, नॉलेज क्लिअर नसतं आणि मग आपली अडचण वाढ आणि मग ते आवड वाटायला लागतं. ज्याचं बेसिक पक्क आहे, करेक्ट माहित आहे, त्याला त्रास होत नाही, सिंपल आनंददायी वाटतंय. आणि y इक्वल टू रूट नंतर टेक्स्ट बुक जवळ ठेवा म्हणजे कळत आहे तुम्हाला. y इज एन ऑड नंबर बिटवीन 90 टू 100. ऑड नंबर 91 93 95 97 99. आणि मग तुम्हाला x युनियन y घेता येईल. गरज नाही अशी, पण तुम्हाला सांगायला तुम्ही डायरेक्ट त्याची व्हेन डायग्राम काढली तरी चालेल. काय मग 83 89 91 93 95 97 आणि 99. बघा सगळे आले का. 83 89 91 93 95 97 दोन्ही कॉमन आहे 99 आणि x इंटरसेक्शन y कोण येते बघा फक्त किती 97. ओके एवढेच कॉमन आहे. आणि मग याचा व्हेन डायग्राम काढायला हरकत नाही, तुम्ही काढू शकता. सर्कल दाखवा. 2 स्क्वेअर तुम्हाला सर्कल काढायचं नव्हतं असं दाखवलं तरी चालतंय. अशा पद्धतीने दाखवणे कॉमन एलिमेंट दाखवता येतात. लागते सर्कलच काढत असं काही मान नाही. मग x अँड y, हा x आणि हा काय y आणि दोन्ही मध्ये कॉमन 97 आणि मग x मध्ये 83 89 आणि 97. इथं 91 93 95 97 आहेच आहे आणि 99. ओके अशा पद्धतीने तुम्ही व्हेन डायग्राम दाखवू शकता. खूप सिंपल क्वेश्चन आहे. प्रॉब्लेम सेट मध्ये सुद्धा नीट केले पाहिजेत. 8 नंबरचा क्वेश्चन असाच आहे. तुमचं नॉलेज क्लिअर पाहिजे. हे झाले 3 क्वेश्चन दिले. आता 8 नंबरचा क्वेश्चन बघूत आपण. चालेल. आता 8 नंबरचा क्वेश्चन मध्ये नीट बघा. असाच आहे पण आपलं नॉलेज आहे का नीट असणं गरजेचं आहे, तर तो प्रश्न सोडवायला सोपा जाईल. 8 नंबरचा क्वेश्चन नीट बघा. मी रीड करतो आपण की राइट द सबसेट रिलेशन बिटवीन फॉलोइंग सेट. राइट द सबसेट रिलेशन बिटवीन कोण कोणाचा सबसेट असू शकतो. x इक्वल टू सेट ऑफ ऑल क्वाड्रिलॅटर्स. सेट ऑफ ऑल क्वाड्रिलॅटर्स. y equal to set of rhombus. Set of rhombus. Yes. S equal to set of squares. Set of squares. Yes, number t equal to set of
all parallelograms म्हणतो आणि V equal to set of all rectangles. आता याच्यातलं रिलेशनशिप आपल्याला कळायला पाहिजे. काय रिलेशन बघायचं आहे, कोण कोणाचं सबसेट आहे माहित पाहिजे. यासाठी आपल्याला क्वाड्रिलॅटर काय माहित असणं अजून आपल्याला कळत नाही. 7 स्टँडर्ड झालंय, 8 स्टँडर्ड झालंय आणि 9 स्टँडर्डला पुन्हा तेच आहे आणि आपल्याला क्वाड्रिलॅटर पुन्हा चॅप्टर सुद्धा आहे सेकंड पेपर मध्ये, पण आमच्या लक्षात येत नाही. मुळात अगोदर एक गोष्ट नीट लक्षात घ्या, क्वाड्रिलॅटरची 3 टाईप आहेत. मूळ 2 टाईप आहेत किंवा 3 आहेत. ही गोष्ट नीट लिहून घ्या, पुढे कामाला येणार आहे, प्रत्येक चॅप्टर मध्ये कामाला येणार ह्या गोष्टी आम्ही विसरून जातो. क्वाड्रिलॅटरचे मुख्य 3 प्रकार आहेत. नंबर 1 पॅरलोग्राम, नंबर 2 ट्रॅपेझियम आणि नंबर 3 काइट. क्वाड्रिलॅटरचे मुख्य प्रकार 3 विसरायचे नाहीत. क्वाड्रिलॅटरला 3 मूळ आहेत, पॅरलोग्राम, ट्रॅपेझियम अँड काइट. आणि पॅरलोग्रामचे पुन्हा 3 प्रकार आहेत. त्यामध्ये रेक्टँगल, आयत पार्ले बिस्किट सारखा दिसतो, दुसरा रोम्बस शंकरपाळ्यासारखा दिसतो, करेक्ट. काइट आणि रोम्बस मध्ये फरक आहे. आणि तिसरा स्क्वेअर क्रॅकजॅक बिस्किट सारखा दिसतो, लक्षात घ्या. स्क्वेअर आणि तो क्रॅकजॅक बिस्किट सारखा असतो, करेक्ट. हा आयत आपला बोर्ड, हा रेक्टँगल आहे, हा याच्या चारी बाजू सारख्या असतात, याच्या अपोजिट साइड सारख्या असतात, स्क्वेअरच्या चारी बाजू सारख्या असतात, माहित पाहिजे प्रॉपर्टी. याचे डायगोनल फक्त कॉन्ग्रुएंट असतात, करेक्ट. कारण तो पॅरलोग्रामला 3 मूलं, एक रेक्टँगल, रोम्बस आणि स्क्वेअर, याचे डायगोनल कॉन्ग्रुएंट असतात आणि बायसेक्ट इच अदर. पॅरलोग्रामचे डायगोनल कॉन्ग्रुएंट असतात, कॉन्ग्रुएंट नसतात, फक्त बायसेक्ट करतात, लक्षात घ्या. याचे कॉन्ग्रुएंट असतात आणि बायसेक्ट करतात. याचे डायगोनल परपेंडिक्युलर अँड बायसेक्ट इच अदर. स्क्वेअरचे सगळेच आहेत, त्याचे डायगोनल्स कॉन्ग्रुएंट असतात, परपेंडिक्युलर असतात आणि बायसेक्ट इच अदर. ह्या प्रॉपर्टी सगळ्या माहित पाहिजे. मग हे प्रश्न फार सिंपल आहे. मग आता तुम्हाला विचारलाय कोण कोणाचा सबसेट असेल. क्वाड्रिलॅटरचे हे सगळे सबसेट आहेत. हे मेन आजोबा, त्याला 3 मुलं आणि त्यांची मुलं, म्हणजे क्वाड्रिलॅटर इज द मेन. यांचे हे तिन्ही याचे काय असतील, सबसेट असतील. पण पहिलं उत्तर तुम्हाला द्यायला पाहिजे की रोम्बस इज सबसेट ऑफ क्वाड्रिलॅटर, यस. वाय इज द सबसेट ऑफ एक्स, पहिल्याचं उत्तर. नंबर 2 स्क्वेअर इज द सबसेट ऑफ क्वाड्रिलॅटर, यस. S is the subset of X, माहित पाहिजे. नंबर 3 parallelogram is the subset of quadrilateral, yes. Parallelogram is subset of म्हणजे T is the subset of X आणि rectangle is subset of 4. rectangle P is the subset of X. मेन एक लक्षात घ्या. इथे X म्हणजे कोण घेतलंय, क्वाड्रिलॅटर, याला X मान लक्षात. पॅरलोग्रामला काय म्हणलं आपण इथं मानलोय, ट्रॅपेझियम आणि काइट तर वेगळे भाऊ आहेत, लक्षात घ्या. हे आजोबा ट्रॅपेझियम ह्या तिघाचे काका लागते. रिलेशन लक्षात घ्या. हे मेन आहे. याचे 3 प्रकार आहेत, पुन्हा याचे 3 प्रकार. ओके, पुढचा घेऊ आता. आता मला सांगा पॅरलोग्रामचे किती प्रकार आहेत. पॅरलोग्रामचे किती प्रकार आहेत, किती लक्षात घ्या. आता पॅरलोग्राम घेऊ की रोम्बस. एव्हरी रोम्बस इज पॅरलोग्राम. पॅरलोग्रामचे 3 प्रकार आहेत, लक्षात घ्या. म्हणून आता 5th मध्ये जाऊ आपण की y इज द सबसेट ऑफ 4t, आणि त्याचा प्रकार आहे तो. s इज द सबसेट ऑफ स्क्वेअर t, करेक्ट. आणि लास्ट 7 नंबरचा रेक्टँगल सुद्धा काय, p इज द सबसेट ऑफ t. ओके, आता पुढे जाऊ, कळालं. आता स्क्वेअर, आता लक्षात घ्या. एव्हरी रोम्बस तो झाला आणि स्क्वेअर लक्षात घ्या. एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल, एव्हरी स्क्वेअर इज अ रोम्बस. ते माहित पाहिजे. प्रत्येक चौरस हा आयत असतोच. का, कारण चौरसाचे चारही कोन एकरूप असतात, 90 डिग्री असतात. म्हणजे स्क्वेअरचे चारही 90 असतात. स्क्वेअर नीट माहित पाहिजे. फार छान फिगर आहे. स्क्वेअर म्हणजे मी तुम्हाला एक्झाम्पल दिलंय, क्रॅकजॅक बिस्किट. याच्या चारही बाजू कॉन्ग्रुएंट असतात, नीट बघा, करेक्ट. म्हणून तो रोम्बस सुद्धा होईल. पॅरलोग्राम तर आहेच आहे.
अपोजिट साइड कॉन्ग्रुएंट आहेत म्हणून तो पॅरललोग्राम आहे. त्याचे चारही कोन कॉन्ग्रुएंट आहेत म्हणून तो रेक्टँगल सुद्धा आहे. लक्षात घ्या. म्हणजे स्क्वेअर हा क्वाड्रिलॅटरल सुद्धा आहे, स्क्वेअर हा रोम्बस आहे, स्क्वेअर हा पॅरललोग्राम आहे, स्क्वेअर हा काय रेक्टँगल आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्हाला अजून द्यावं लागते 7 झाले 8 सुद्धा देता येईल तुम्हाला काय की S is a subset of Y. तो रोम्बस आहे. एव्हरी स्क्वेअर इज अ रोम्बस. विचारले ऐका फार महत्वाचे. एव्हरी स्क्वेअर इज अ रोम्बस. फाय कशामुळे रोम्बस स्क्वेअरच्या चारही बाजू कॉन्ग्रुएंट आहेत म्हणून तो काय होईल. आपली व्याख्याचे डेफिनेशन आहे अ क्वाड्रिलॅटर whose four sides are congruent is called rhombus. मग तो रोम्बस सुद्धा होईल. आणि लास्ट 9 नंबरचा करेक्ट. आणि आता स्क्वेअर कोण आहे पॅरललोग्राम तर झाला आपला. स्क्वेअर तर पॅरललोग्राम झाला. यस दाखवले आपण पॅरललोग्राम आहे आणि तो रेक्टँगल आहे. इज द सबसेट ऑफ रेक्टँगल. एवढे रिलेशन आहे लक्षात घ्या. ओके. हे नीट हे माहित असत तर हे नाही तर आपली सगळी जर्नी आपल्याला क्वाड्रिलॅटरचे प्रकार म्हणजे आपण 6 5 4 जेवढे नाव आठवतील तेवढे लिहित होतो आपण. तसं नाही ते यांची ब्रँच नीट लक्षात घ्या. कशी फॅमिली नीट लक्षात घ्या. क्वाड्रिलॅटरचे मूळ 3 प्रकार पॅरललोग्राम ट्रॅपेझियम काइट. पुन्हा पॅरललोग्रामचे 3 प्रकार रेक्टँगल रोम्बस स्क्वेअर. हा पार्ले बिस्किट सारखा दिसतो, हा शंकरपाळ्यासारखा दिसतो आणि हा क्रॅकजॅक बिस्किट सारखे उदाहरण म्हणून दिले. जास्त डोकं लावू नका. वडील आजोबा एक सांगण्याची पद्धत असते त्यातून जेवढं नीट लक्षात घ्या. ही फॅमिली नीट लक्षात. जसं रिअल नंबरची फॅमिली सांगितली होती तुम्हाला समस्त रिअल परिवार तसं समस्त क्वाड्रिलॅटरल परिवार लक्षात घ्या. ट्रॅपेझियमला सुद्धा आहे आयसोसेलस ट्रॅपेझियम. तर काय आता आपण आहे त्याची सुद्धा याचा सुद्धा एक प्रकार काय आयसोसेलस समलंब समद्विभुज समलंब चौकोन. तुम्ही 8th स्टँडर्डला बघितलंय. ज्यांचं नीट लक्ष असेल तर तो आयसोसेलस ट्रॅपेझियम होतो. करेक्ट. आणि ही फॅमिली नीट लक्षात घ्या. क्वाड्रिलॅटर विसरायची नाही. प्रत्येकाच्या फॅमिली आहेत. ट्रायंगलच्या फॅमिली आहेत, क्वाड्रिलॅटरची फॅमिली, रिअल नंबरची फॅमिली हे लक्षात येणं गरजेचं आहे. ओके. खूप सिंपल क्वेश्चन आहे. नॉलेज आपलं क्लिअर पाहिजे. आपण पुढचा क्वेश्चन नंबर 9. खूप सिंपल आहे. 2 मिनिटात होऊन जाईल. आणि 10 लास्ट 10 and 11 नंबरचा क्वेश्चन आपण बघू. 9 नंबरचा क्वेश्चन बघू आता. खूप सिंपल विचारला आहे पण तरी 1-2 मिनिट. इफ m is the subset of m is any set. if m is any set आणि मग तुम्हाला क्वेश्चन विचारले m युनियन फाय. उत्तर तुम्हाला माहिती आहे कोणताही सेट फाय युनियन काय असतं m. पहिला आन्सर झाला. क्वेश्चन विचारला m फाय हाऊ मच. आणि दुसरा क्वेश्चन विचारला त्याचा आन्सर सांगतो m इंटरसेक्शन फाय. m इंटरसेक्शन फाय. m युनियन फाय तो काय असतं इंटरसेक्शन दोघांचं फाय असतं. लक्षात. m युनियन फाय m इंटरसेक्शन फाय लक्षात घ्या. ओके. खूप सिंपल प्रश्न होता. 10 नंबरचा स्टार केलेला क्वेश्चन आहे. तो बघूत आपण. करेक्ट आहे. नीट बघा. आता 10 नंबरचा क्वेश्चन बघू. रब करू. 10 नंबरचा ऑलरेडी झालेला आहे. रोज तुम्हीच करायला पाहिजे. असा एक्सरसाइज मध्ये झालेला आहे. यू दिले आणि तुम्हाला विचारले तरी पण आपण एकदा घेतो. ए सेट दिलाय, यू बाहेर दिले इथं आणि इथं बी सेट दिलाय. याच्यामध्ये एलिमेंट दिले 2 7 3 1 5 8 9 and 10. करेक्ट. 11 बाहेर दिले, 13 दिले, 4 1 दिले. ओके. अजून एकदा बघतो. 1 2 3 4 5 6 कुठंच नाही मला. 1 2 3 5 6 इथं कुठंच नाही. चालतंय. 6 नाहीच आहे. 7 आहे, 8 आहे, 9 आहे,
10 आहे, 11 आणि 13, 12 दिलेली नाही, 6 आणि 12 दिलेले नाहीत, लक्षात घ्या. मग यू मध्ये कोण म्हणजे आता क्वेश्चन ऑब्झर्व द वेन डायग्राम अँड राईट द गिवन सेट यू. यू मध्ये सगळे आले, लक्षात घ्या. आपण बघू कोण आहेत, 1 2 3 4 सगळे घ्यायचे, 5 6 घेऊ नका, नाही कुठंच नाही तो, 7 आहे, 8 9 10 11 आणि 13 12 सुद्धा नाही कुठं, लक्षात. 1 2 3 6 आणि 12 नाही, लक्षात घ्या. a इक्वल टू आन्सर येऊन जाईल, a इक्वल टू कोण होईल, 1 2 3 5 आणि 6 दोन्ही घ्यावं लागते. ते कॉमन वाले ए मध्ये येतातच, हे युनियन आहे, ते युनियन हे इंटरसेक्शन आहे, लक्षात घ्या. ए मध्ये सगळे घ्यावं लागते एलिमेंट, जे बी मध्ये सुद्धा आहेत असे पण 1 3 ते रिपीट करावं लागते. पुन्हा b इक्वल टू बघा, बी विचारला, बी इक्वल टू काय होईल, 1 5 8 9 and 10. पुढे काय विचारलंय, ए युनियन बी अँड ए इंटरसेक्शन बी. एवढेच क्वेश्चन आहे, ए युनियन बी. आता तुम्हाला ए युनियन बी मध्ये कोण येतंय, 1 2 3 4 नाही, 5 6 नाही, 7 8 9 and 10. बघा 1 2 3 4 नाही घ्यायचा, बाहेर आहे तो, युनियन मध्ये नाही. 5 आहे, 6 कॉमन अँड अनकॉमन, 8 9 and 10. आता ए इंटरसेक्शन बी सगळ्याला 1 कॉमा, खूप सिंपल क्वेश्चन आहे. ओके, असाच 11 नंबरचा क्वेश्चन खूप सिंपल आहे. फॉर्म्युला वापरायचा आहे, मी घेतलाय कोणता, नंबर ऑफ ए युनियन बी इक्वल टू, मी काही घेत बसत नाही, तुम्ही करायचे. होमवर्कला कोणकोणते युनिट तुम्हाला पुन्हा एकदा रिपीट करतो, 3 4 5 3 4 5 आणि 11, 3 4 5 and 11. हे चारही खूप सिंपल आहे, होमवर्क म्हणून करा तुम्ही. 3 नंबरचा घेतलाय, 11 हे फार सिंपल आहे. ओके, की 3 4 आणि 5 एवढं करायचं. इथे एक ऍक्टिव्हिटी दिली बघा खाली, खूप छान आहे, मजेशीर आहे, इंटरेस्टिंग आहे. हे होमवर्कचे लक्षात घ्या. 11 खूप सिंपल आहे, तुम्ही करू शकता. समजून सांगायची बिलकुल आवश्यकता नाही, भरपूर प्रॉब्लेम झाले त्याच्यावर. आता खाली एक ऍक्टिव्हिटी दिली, फार छान इंटरेस्टिंग आहे, तुम्ही ती कंप्लीट करायची. पहिली दुसरी सुद्धा केली तरी काय हरकत नाही, पण सध्या करू नका. कलेक्ट द फॉलोइंग इन्फॉर्मेशन फ्रॉम 20 फॅमिली नियर बाय युअर हाऊस. न्यूजपेपर कुठं कोणतं मराठी कोणतं भेटतंय काय, तुम्ही करणार नाही आणि करू नका. खऱ्या ऍक्टिव्हिटी ह्याच असतात, त्या घरी जाऊन विचारणं, करणं आणि मग उत्तर काढणं. आपल्याकडे तशी पद्धत नाही, ऍक्टिव्हिटी फक्त आपली कामात होते. पहिली फार सिंपल आहे, तुम्ही ती करा. फिलिंग द ब्लँक्स विथ एलिमेंट्स ऑफ द सेट, तर ते तुम्हाला येऊन जाईल. आणि व्हेरीफाय म्हणतो, ए इंटरसेक्शन फाय, त्याचे दोन्ही सारखे येतात का बाय, असं दिले तुम्हाला की व्हेरीफाय ए इंटरसेक्शन बी डॅश इज इक्वल टू ए डॅश युनियन बी डॅश. फक्त समजून सांगतो तुम्हाला, तुम्ही ते करा. नाही आलं तर मी तुम्हाला आन्सर की मध्ये लिहून देईन, पण करायला हरकत नाही. तसेच आहे की याचा अर्थ काय करायचे, जे यू मध्ये आहेत पण ए इंटरसेक्शन बी मध्ये नाही, येणारे एलिमेंट इक्वल सेट आहेत, हे करायचे. आणि ए डॅश युनियन दोन्ही वेगळे, लक्षात. ए डॅश आणि बी डॅश युनियन, याच्यातले एलिमेंट आणि याच्यातले एलिमेंट जर सारखे आले तर इक्वल आहेत, तर नंबर टाकायचं 1 2 3 4 आणि फॉर्म 1 and 2 म्हणून करू शकतात. ना अजून एक विचार आहे तुम्हाला, व्हेरीफाय दुसरं, ए युनियन बी ही प्रॉपर्टी आहे, त्या तुम्ही प्रूव्ह करू शकता. ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश, ए युनियन घ्या आणि त्याचा कॉम्प्लिमेंटरी घ्या. ए युनियनचा कॉम्प्लिमेंटरी आणि ए डॅश इंटरसेक्शन बी चा काय घ्यावा लागेल, इंटरसेक्शन. बी डॅशचा इंटरसेक्शन घ्यावा लागेल, लक्षात घ्या. ए डॅश काढता येईल तुम्हाला, बी डॅश काढता येईल, ए युनियन बी काढता येईल, त्याचा कॉम्प्लिमेंटरी आहे. जे यू मध्ये आहेत पण ए युनियन बी मध्ये नसणार आहे. ती एक ऍक्टिव्हिटी तुम्ही पूर्ण करा. खालची तुम्ही एखादं थोडंसं हे करून हेड डायग्राम काढला तरी फार चांगलंच आहे. त्याच्यात एखादी नाही आलेला इंटरेस्ट करा. खूप सिंपल क्वेश्चन आहेत ते. ऍक्टिव्हिटी येऊ शकते एक्झाम मध्ये 3 मार्काला 4 मार्काला. लक्षात घ्या ही ऍक्टिव्हिटी 4 मार्काला. आता असे प्रश्न येणार ऍक्टिव्हिटी बेस
क्वेश्चन येऊ शकतो. तुम्ही कंप्लीट करा, नाही आलं तुम्ही समजून सांगा की हा चॅप्टर संपलाय, तुम्हाला कसा वाटला. मुद्दाम सांगत जा. व्हॉट्सअपवर जेव्हा तुमचा वैयक्तिक आपण 2-3 वाक्य लिहित जा सरसाठी. सरला इंटरेस्ट येतो खरंच कळायले की नाही आणि ते करत जा. पहिला चॅप्टर तुम्हाला कसा वाटला, याच्यानंतर पुढचा लेक्चर तुमचं जॉमेट्री सेकंड पेपर होईल. त्याला कंपास असणं गरजेचं आहे जवळ आणि तो चॅप्टर मी सुरू करणार आहे. एक इकडला नाही एक इकडला घेणार आहे. तो फार महत्त्वाचा आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी अजून ऍडमिशन घेतलेली नाही, त्यांना वाटतं 9वीचं आहे, कुठं परीक्षा होणार आहे, परीक्षेचा आणि अभ्यासाचा काही संबंध नसतो. ते साधने लक्षात घ्या. एक्झाम घेणं पण तुम्हाला या बेस गोष्टी नाही आल्या त्यानंतर माहिती देणं. मित्राला सांगा समजून ते चांगले चालू आहेत पण BN सरकडे फी भरावं. मी यूट्यूबवरचे भरपूर व्हिडिओ बघितले आणि अप्लाय तुम्ही बघा, दोन्हीमध्ये कम्पेअर करा, पॉझिटिव्हली बघा. मी माझी शाबासकी करत नाही, आपले व्हिडिओ खूप दर्जेदार आहेत. मग ते टीचिंगच्या दृष्टीने असो किंवा दिसायच्या दृष्टीने. आपण मोबाईल लावून करत नाही हे व्हिडिओ, लक्षात घ्या. कॅमेरा लावून करतो म्हणजे दिसायला दर्जेदार आहेत. समजून सांगण्याची पद्धत आपण सगळं जसं फक्त तुम्ही आम्ही समोर नाही. विद्यार्थी मित्र पॉझिटिव्हली घ्या. फीस लवकरात लवकर भरून टाकायचे. त्याच्यामुळे तुम्हाला सायन्सच्या नोट भेटतील, ते सहकार्य करायचे. आवडत नसेल तर लेफ्ट झालं तरी चालेल किंवा नाही आम्हाला हे समजत न झाले म्हणजे आम्हाला वाटत हा विद्यार्थी बघतोय आणि मग आपण त्याला फी मागितली पाहिजे आणि ते म्हणून आम्ही बघितलेच नाही. ज्यांना आवडत नाही समजत नाही ते लेफ्ट होऊ शकतात. त्यात आम्हाला वाईट वाटण्यासारखं काही नाही. आता याला पर्याय नाही. आम्ही काही पालकांनी आग्रह केला होता, काही विद्यार्थी आग्रह करत होते म्हणून आम्ही सोडतो. कोणाच्या मागे लागलं तर वाईट वाटण्याचा प्रश्न आहे पण मला वाटत नाही की तुम्हाला समजणार नाही. खूप फायद्याचं आहे आणि फी फार कमी, 5,000 रुपये फी असते आपली दिवाळीपर्यंत. आपण 3च ठेवली. उद्देश फी घ्यायचा नाही, काहीतरी असावं. नाहीतर मग फी घ्यायची म्हणण्याचा हात असं नाही की विद्यार्थ्यांचं व्हावं, फायदा व्हावा आणि आपल्या लिंक विनाकारण जे फ्री बघतात त्यांना टाकू नका. असं लक्षात द्या की आपण ही लिंक दुसऱ्याला सुद्धा टाकतो. हरकत नाही आम्ही म्हणलं होतं टाका आता पाहिजे, पण सोमवारपासून त्या लिंक आता प्रायव्हेट व्हायला मग कोणाला टाकायच्या नाही. सोमवारपासून ह्या अनलिस्टेड होणार आहे, जे फक्त तुम्हाला दिसणार आहे ग्रुपवरच्या, बाकीच्यांना दिसणार नाही. सोमवारपासून लक्षात घ्या. आपला होमवर्कही कोणाला देऊ नका. एवढी सरची तरी काळजी आहे. सर तुम्हाला म्हणायले आपले सर आहे, आपल्यासाठी मेहनत करायले, आपण त्यांच्याशी असं वागलं नाही पाहिजे. आपण लिंक ज्यांना फ्री बघायचं त्यांना टाकू ना. ओके, आधीच थांबूया. नवीन चॅप्टर मी सुरू करेन जॉमेट्रीचा. तो सुद्धा फार छान आहे. जॉमेट्री खूप मजेशीर आहे, आनंददायी. दररोज बघत जा पिरियड. ओके, थँक्यू.